प्रत्येक प्रभागामध्ये भाजपचा जोर दिसते, जो नारा केलाय त्याबद्दल काय तुम्ही आता पाहत असाल की हजारोच्या संख्येने स्वयंस्फूर्तीने आलेले इथे भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना प्रचाराच्या अर्थ इथे जी गर्दी दिसते, या गर्दीवरनं आपल्याला लक्षात येत असेल की आम्ही जो नारा दिलेला आहे तो 100% हा भारतीय जनता पार्टीचा महापौर यावर्षी पुन्हा एकदा आम्ही महापालिकेमध्ये दाखवणार आहोत. काल या भागामध्ये प्रचार सभा झाली आणि त्या सभेमध्ये उमेदवारीवरून काही वाक्य काही शब्द बोलण्यात आले, त्याबद्दल काय आपलं मत आहे? कारण आज प्रभाग क्रमांक 17मधून घराघरामधून महिला आले, तरुण प्रत्येकजण इथं आलेला आहे. याबद्दल काय वाटतं? तिकीट वाटपामध्ये जे काय आपल्याला वाटतं होतं नाही, त्याच्याबद्दल काय आपलं काय त्याच्याबद्दल आपण काय म्हणायचं नाही. आपण जर पाहिलं तर तिकीट वाटपाच्या बाबत सगळ्या पक्षांमध्ये हाच घोळ होत असतो की जागा 4 असतात, इच्छुकांची संख्या जास्त असते, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्यासारखं काहीच नाही. अजूनही आता 15 दिवस झाले तर प्रचाराला आता शेवटचा आठवडा राहिला आहे. काय वाटतं निकालाबद्दल एकंदरीत? आत्ता जो आम्ही नारा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने जो 2017 पासून विकास केलेला आहे, या विकासाच्या जोरावर आम्ही जो नारा दिला आहे तो 100% पूर्ण होणारच आहे. आणि आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही कामं केलेली आहेत, भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत आहेत, अशा जोरावर आम्ही जो नारा दिला आहे तो 100% पार होईल. आणि येणाऱ्या 16 तारखेला हा भारतीय जनता पार्टीचाच भगवा या महापालिकेवर फडकताना दिसणार आहे. शहरातील मतदारांना काय आव्हान करेल? सर्व मतदार राजाबंधू भगिनींना एकच आव्हान करेल की आपण येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आपण आपला जो संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे तो आपण कर्तव्य आपलं बजवावं. त्याचबरोबर आपण विकासाच्या पाठीमागे आत्तापर्यंत आपण सगळेजण राहिलेला आहात. 2024ची लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या पद्धतीने महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोक विकासालाच साथ देणार आहात याबद्दल मला शंका नाही आहे. परंतु आपण सगळ्यांनी लवकरात लवकर आपला मतदानाचा हक्क बजावावा असं मी सर्व मतदार राजाबंधू भगिनींना आव्हान करेन. शेवटचा प्रश्न आहे, एवढं मोठं सगळं सत्ता पाहता वाद प्रभाग क्रमांक 17 बद्दल विजयाबद्दल काय वाटतं? मला निश्चितच ही जी अफाट जनता पाहून एकच मला वाटतंय की पिंपरी चिंचवडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील 1 नंबरच्या लीडनं हा प्रभाग निवडून आलेला असेल. थँक्यू.